4 महिन्यापासून पगार झाले नाही, तर त्याविषयी आपल्याकडे काहींचे झालेले आहेत, काहींचे झालेले नाहीयेत. काहींचे 2 महिने अडकलेले आहेत, काहींचा महिना अडकलेला आहे. आता नोव्हेंबर पूर्ण संपत आलेला आहे, तरी काहींच्या ऑक्टोबरचा वगैरे पगार अडकलेला आहे. काहींचे 3-4 महिने झालेले नाहीयेत पगार. त्याविषयी आपण काय वरिष्ठ स्तरावर काय म्हणजे मागणी चालू आहे केली? आमचं. नाही, आमचं चालूच आहे. मीटिंग्स वगैरे चालू असतात. वरी ते आम्ही कळवलेलं आहे की आमची पगारी वगैरे करा म्हणून. ते झालेलं आहे. काय आयडिया नाही आम्हाला. आम्ही ते विचारूही शकत नाही ना वरती की का थांबलेत बाबा, काय. शेवटी आता वरून मंत्रालयातून वगैरे आमची पगारी येतात. शेवटी ते कसे का येत नाहीयेत ते आम्हाला त्याची आयडिया नाहीये. बरं, आपण इतक्या आता जॉईन झाला, आपण सगळीकडे दौरा वगैरे केले तालुकाभर, तर काय म्हणजे समस्या, काय सुधारणा तुम्हाला करायच्या वाटलं, काय कमतरता भासली का त्याच्यामध्ये? सुधारणा कराव्याशा वाटल्या. जे आता मी जे केलेलं आहे सध्या, JMO क्वार्टरला वगैरे राहत नाही त्यांना मी कंपल्सरी क्वार्टरला राहणं केलेलं आहे. किंवा मी ज्या डायरीज वगैरे साईन करते, जे क्वार्टरला राहत नाही, मी त्यांच्या डायरीवरती सरळ लिहून देत आहे की तुम्ही क्वार्टरला राहत नाहीये, ते मी सरळ लिहून तिथं सही करते. म्हणजे जे राहत नाहीये तरी मी त्यांची सह्या करते असं होत नाहीये. दुसरी गोष्ट सुधारणा म्हणजे मी कंपल्सरी दर शनिवारी वगैरे स्वच्छता वगैरे करायला सांगते. स्वच्छतेचे फोटो माझ्या ग्रुपला पडत असतात. परत आपलं मी स्वतः जाऊन PHC मध्ये जाऊन वगैरे, माझे PHC ची विजिट्स वगैरे भरपूर असतात. PHC जाऊन आता मी पुरणवाडीला पण जाऊन आले, तिथं मी विजिट केलं. तिथे काय कमी आहे ते बघितलं. मी औषध साठा तपासत असते दरवेळेस, बाबा कुठले एक्सपायरी स्टॉक आहे का, किंवा कुठल्या औषधांमध्ये कुठे कमतरता आहे का, कुठल्या औषधांची जिथं कमतरता असेल मी लगेच DHO ऑफिसला वरती जे आहेत आपले औषध विभागात त्यांना लगेच कळवलं जातं. किंवा इव्हन जे पेशंट येतात त्यांची कुठे बाबा काय हे आहे, कुठल्या पेशंटची काय काय, मी तिथले ग्रामसेवक ग्रामपंचायतीतले लोक बोलवून घेते शक्यतो. म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला जास्त कळतं की कंप्लेंट्स कुठल्या कुठल्या आहेत माझ्या विभागातले. ते विभागाचे कंप्लेंट तिथं जाऊन, मध्ये डेंग्यूचं जे होतं, डेंग्यूत मी भरपूर सर्वे केला. त्या डेंग्यू सर्वेमध्ये मी ग्रामपंचायतला वगैरे इन्व्हॉल्व करत होते. त्याच्यातून आम्हाला आमच्या समस्या कळाल्या. मग ते फवारणी असो, ते आम्ही दोघांनी एकत्र मिळून काम केलं. बऱ्याच ठिकाणी मी मोरूची शिंदेवाडी सब सेंटर पर्यंत जाऊन आलेले आहे. व्हिजिट मध्ये असतात आणि हेही कंप्लेंट्स माझ्याकडे होते की बरेच असे हे आहेत की वेळेत येत नाहीत. आपल्या PHCचं टायमिंग आहे त्याच्यात वेळेत येत नाहीत, किंवा माझ्याकडे कंप्लेंट अशा आलेत की सब सेंटर्स बंद असतात, कुलूप असतं. त्याच्यावरतीही मी ऍक्शन्स घेतलेले आहेत. त्यांची पगारी वगैरे थांबवते मी, त्या दिवसाची डायरेक्ट सुट्टी लावून टाकते. बरेच ऍक्शन्स मी घेते. म्हणजे त्या दिवसाचे पगारी एकतर काढले जात नाहीत, किंवा DHO ऑफिसला मी डायरेक्ट नोटीस पाठवून देते त्यांची. कर्मचाऱ्यांचं हजेरीपत्र कसं ठेवतो आपण? थंब आहे की मॅन्युअली? थंब नाही, मॅन्युअल आहे, साईन आहे. काय कारवाई? थंब होते ऍक्च्युली आधी, पण ते बरेच मशीन बिघडलेत. आता DD ऑफिस मधून मध्ये आमचा मीटिंग पण झाली, त्याच्यात आता ते थंब वगैरे चालू करणार आहेत परत. रेबीज मुक्ती अभियानासाठी आपण काय उपक्रम राबवले? रेबीजसाठी आपलं तर सध्या सगळ्या PHC लेवलला आपलं चालूच आहे. रेबीजचा असं उपक्रम स्पेसिफिकली असं आपण राबवत नाही, पण सगळ्या PHC तो रेबीजची लस अवेलेबल आहे का, ती किती लिमिट पर्यंत अवेलेबल आहे, आणि ती लस एक्सपायरी पासून ते बाबा रेबीजचं बाबा जो पेशंट येतो त्याला लसीकरण किती होतं त्याचा पूर्ण स्टॉक ठेवला जातो आणि वरती कळवला जातो. आपल्याकडे नाही, ते पशु आपल्याकडे नसते. आपल्या आरोग्य विभागाकडे एक नोंदणी असते, पाळीव प्राणी आपल्याकडे पाळायचे, तर कुत्रे मांजर काय असतील ती म्हणजे परवानगी असलेली प्राणी, तर अशी काही नोंदणी आहे का आपल्याकडे? आपल्याकडे नाही. लोकांना माहिती तरी आहे का ही नोंदणी करावी लागते आपल्या PHC लेवलला, ते PHC लेवलला ते ठेवतात. सगळीकडे असतं ते, कंपल्सरी असतं. आणि आपलं जे वरती रेबीजच्या बाबतीत तरी मी तुम्हाला सांगते, म्हणजे आपला स्टॉक व्यवस्थित जातोय, जिल्हा लेवलला ठेवला जातो. आपले ANM वगैरे सगळं करतात.